रघुनाथश्च शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा 5वा दिवस। गेली 4 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। रामचंद्र प्रभू, सीता माता, लक्ष्मणजी आणि गुहकजी भारद्वाजजीच्या आश्रमात एक रात्र विश्राम। प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपलं आणि रामचंद्र प्रभू अति नम्रतेनं भारद्वाजजीला म्हणाले, बाबा जाने का रस्ता बताओ। जगाला रस्ता दाखवणारा भगवान आहे, तो आज भारद्वाजजीला रस्ता विचारतो। एक थोडं बारीक पाहू आपण। संपूर्ण 14 वर्षाच्या वनवासात 3 ऋषीला 3 प्रश्न रामाने विचारले। पूर्ण 14 वर्षात एक प्रश्न विचारला भारद्वाजजीला, एक प्रश्न विचारला वाल्मिकीजीला आणि एक प्रश्न विचारला अगस्त्यजीला। अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला। हे 3 ऋषीला 3 प्रश्न। रस्ता भारद्वाजजीलाच का विचारला याचं कारण आहे, भारद्वाजजीचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे। प्रयाग क्षेत्र। भारद्वाज मुनी बसही प्रयागा। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचं एकत्रीकरण ते प्रयाग क्षेत्र आणि तिथे निवास करणारे भारद्वाजजी। आध्यात्मिक तत्वामध्ये गंगा भक्ती आहे, यमुना कर्म आहे आणि सरस्वती ज्ञान आहे। ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंड आहे, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो। म्हणून रामचंद्रजी रस्ता विचारतात भारद्वाजजीला। एका एकाला एक एक विचारलं तर पदरात काही पडत नाही, हे लक्षात ठेवा। ज्ञानामध्ये प्रवीण आहे, त्याला भक्तीचं विचारा, तो भक्तीची उपेक्षा करेल। उसमें क्या रखा है, ताली बजाना, कीर्तन सुनना, ज्ञान श्रेष्ठ है। कर्मामध्ये निपुण आहे, तो दोन्हीची उपेक्षा करेल। म्हणून तिन्हीमध्ये हातखंड आहे, रस्ता त्याला विचारायचा आहे। एका एकाला जर एक एक विचारलं, पदरात काही पडत नाही। रस्त्याच्या काठाला बंगला आहे, बंगल्याला दारं आहे, दारं उघडी आहे। पहिल्या दरवाजावर बोर्ड होता, अंदर जाओ। एकान तेवढंच वाचलं ना आत गेलं। पुन्हा बोर्ड होता, आगे बढो, पुढे सरकलं। एक जिना होता, तिथे बोर्ड होता, ऊपर जाओ, वर गेलं, वरच्या मजल्यावर। पुन्हा बोर्ड होता, आगे बढो, पुढे सरकलं। एक जिना होता, तिथे बोर्ड होता, नीचे उतरो, खाली उतरलं। बोर्ड होता, पीछे मोड, जिकडून आलं तिकडे फिरलं। पुन्हा बोर्ड होता, आगे बढो। पुन्हा बोर्ड होता, आगे बढो। पुन्हा बोर्ड होता, आगे बढो। असं करीत 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 तिथं आलं ज्या दरवाजातून आत गेलतं। आणि त्या दरवाजाच्या मागं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, इधर उधर काय को भटकता है, बाहेर निकलो। तेवढं वाचलं, पुन्हा हायवेला आलं। एका एकाला जर एक एक विचारलं तर पदरात काही पडत नाही। म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या साधूचा हातखंड आहे, रस्ता त्याला विचारायचा आहे।
म्हणून रामचंद्रजी रस्ता विचारतात भारद्वाजजीला, जाणे का रस्ता बताओ. आपल्या शिष्यांना हाक मारली भारद्वाजनी, 50 आले. ए बाकीचे अभ्यास करा, 4 थांबा, 4. 4 शिष्य रस्ता दाखवायला दिले. मुनी बटू 4 संग तब दीने. 4 शिष्यच का? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. कोणताही साधू, कोणताही ऋषी, कोणताही महात्मा, कोणताही संत रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. म्हणून 4 शिष्य, 4 वेदाचं प्रतीक रस्ता दाखवायला. खूप दूरपर्यंत आल्यावर प्रभूंनी 4 शिष्याला गुहकाला विनंती केली, जाओ मुझे 14 साल रुकना है. गुहकजी आणि 4 शिष्य वापस आले. आता पुढचा प्रसंग पहा. खळखळ 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 वाहणारी यमुना माई. रामचंद्र प्रभूंनी यमुना माईला नमस्कार केला. नमस्कार केला आणि एकाएकी रामचंद्राचं रडणं सुरू झालं. लक्ष्मणजी आणि सीतामाई चिंतातूर आहे. विचारावं कोणी? बरं, कुटुंब प्रमुख रडला ना तर आपोआप सगळ्या परिवारावर परिणाम होतो. आजोबा जर रडला त्या दिवशी नातू जेवत नाही, आजी जेवत नाही. जेवून घे रे, नाही आजोबा रडतोय. मुलगा जेवत नाही, सून जेवत नाही. जर कुटुंब प्रमुख रडायला लागला तर परिवारावर परिणाम होतो. ब्रह्मांडाचा मालक रडतो. सीतेचं आणि लक्ष्मणाचं काय झालं असेल? पहिला दिवस आहे, नीट ऐका. सीतामाईने इशारा केला लक्ष्मणजीला, पूछो ना सरकार को क्या तकलीफ है, रो रहे. लक्ष्मणजी जवळ आले. भैया तबीयत बिगड़ गई. नहीं. रो रहे क्यों? मग तो हुनके देऊन, भैया पहले दिन वनवास में आप ऐसे रोने लग गए तो 14 साल मेरा और भाभी का क्या होगा? हमें कौन संभालेगा? लखन, अगर रोने का कारण बताया तो आपको अच्छा नहीं लगेगा. मैं नाराज नहीं होऊंगा भैया. तो सुनो, माँ जमुना का पानी देखा? हाँ, ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है. और बुरा मत मानो, इतना ही निर्मल है जितना जमुना का जल निर्मल है. अयोध्या छोड़ी तो भरत के साथ मुलाकात नहीं हुई. आज जमुना का पानी देखने के बाद मेरे भरत की याद आ रही. लखन करके रो रहा हूं. थोडा घरी गेल्यावर विचार करा. सगळे जग म्हणतंय ज्या भरतामुळे राम वनवासात गेला तो पहिल्या दिवशीच्या वनवासात भावाच्या आठवणीनं रडतोय. यमुना पार केली. आता त्या आश्रमात प्रभू येतात. ज्या आश्रमामध्ये पशु वैरत्व विसरलेले आहे. हाडवैर माहिती आहे ना शब्द? हाडवैर. हाडवैर कशाला म्हणतात? हाडा हाडात वैर. अजूनही बगळ्याचं हाड आणि माशाचं हाड एका काचेच्या भांड्यात ठेवा. कालांतराने भांड उघडा, माशाचं विरघळलेलं असेल, फक्त बगळ्याचं शिल्लक असेल. हाड वैर हे नसल जमत तर लांडगा आणि शेळी करून पहा घरी गेल्यावर. लांडग्याच्या कातड्यानं डग्गा मडवा, शेळीच्या कातड्यानं तबला. तबला 7व्या मजल्यावर ठेवा, डग्गा तळमजल्यात ठेवा. काय करू नका, फक्त डग्गा वाजवा. आवाजानं फुटला पाहिजे तबला. का? हे कातड लांडग्याचं आहे आणि ते शेळीचं आहे. याचं नाव हाडवैर. जन्मभर वैर यात नवल नाही, हाडा हाडात वैर. मी का सांगतो? गाईच्या मानेवर वाघ मान टाकत होता. मोराच्या पायामध्ये साप फिरत होता. आणि सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. असे पशु जिथं वैरत्व विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीजींचा आहे. लक्षात ठेवा.
तिथे प्रभू आले. एवढ्या लवकर का आले समजून घेणे. समजून घेणे म्हणजे आपल्याला खूप लांब जायचं आज. वाल्मिकी मन आनंद भारी. वाल्मिकीजीच्या आनंदाला पारावार नाही. सर्व झालं आणि प्रभू रामचंद्रजी वाल्मिकीजीला म्हणाले, बाबा 14 साल रुकना है तो कोई ठिकाणा बताओ. रस्ता विचारला भारद्वाजजीला आणि राहण्याचं ठिकाण विचारतायत वाल्मिकीला. हे मुद्दे लक्षात ठेवा. बरोबर चालू आहे आपलं. आणि ऐकणारे हुशार आहे सगळे बरं का. कोळी धरण तर तेही रामायणकार होणार आहे. पाहिजेच. आता आमच्या गाड्या थकल्या. विष्णुभाऊ ठिकाणा बताओ. तेव्हा वाल्मिकीजी रामचंद्राला एकंदर 14 ठिकाणं सांगतात. सुरुवात कानाजवळून केली. वाल्मिकीजींनी श्रीरामाला राहण्याची 14 ठिकाणं सांगितली. प्रारंभ कानाजवळून केला. मजेदार शब्द आहे. जिनके श्रवण समुद्र समाना. रामा, ज्याचे कान समुद्रासारखे आहे ते तुमचं राहण्याचं पहिलं ठिकाण. समुद्रासारखे कान म्हणजे मार्मिक अर्थ आहे त्यामध्ये. जगातल्या सगळ्या नद्या दुथड्या भरून वाहून गेल्या तरी समुद्र एकाही नदीला वापस करत नाही आणि पाण्यानं पूर्ण भरत नाही. तसं जन्मचा जन्म ज्यानं आपल्या कानानं तुझी कथा ऐकली रामा, तरी त्याच्या कानाची जन्मातही तृप्ती झाली नाही. हे तुझं राहण्याचं पहिलं ठिकाण. याला म्हणतात समुद्रासारखे कान. ज्याची जिव्हा हंसिनी आहे, हंसाचा धर्म आहे, सार आणि असार त्याला कळतं. सार ग्रहण करायचं आहे, असार टाकून द्यायचा आहे. आता या मावल्यांना चांगलं माहिती आहे. दह्यापासून 2 पदार्थ निघतात की नाही. एक ताक निघतं आणि एक लोणी. ताक असार आहे, लोणी सार आहे बरं का. आणि त्या लोण्यात पुन्हा सार आहे. लोण्याला तूप नाही म्हणत, हे नीट ऐका. ते कडवायचं आहे. हे यांच्यापासून शिका. ते तुम्हाला नुसतं वाढलं नाही तर राग येतो. तूप का नाही वाढलं, लोणी का नाही वाढलं म्हणतं कोणी. तूप कशाला म्हणतात. लोणी कडवायचं. तो गोळ्या पातेल्यात, त्याच्या खाली जाळ. जोपर्यंत त्याच्यात पाण्याचा अंश आहे तोपर्यंत ते कडकड 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 वाजतं. तो यांचा अभ्यास आहे. पण तुकाराम महाराजांनी कधी अभ्यास केला या गोष्टीचा कोणास माहीत. पाकशास्त्र. उदक तववरी कडकडी लोणी. अभंग वाचा. उदक तववरी कडकडी लोणी, निवांत होऊन राहे मग. मग कडकड 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 वाजणं बंद झालं. मावशा म्हणतात कडलं बरं का. आता का कडकड थांबली, कडलं. तिथून त्याचं नाव आहे साजूक तूप. मी का सांगतो पुन्हा एकदा ऐका. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. दह्यापासून निघालेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार, इथे सार भगवंत आहे, पण त्याच्यातून निघालेलं सार त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. हे साजूक तूप. आणि हे नाम ज्याच्या जिव्हेला अखंड आहे त्याच्या जिव्हेला हंसिनी म्हटलेलं आहे. हे तुझं राहण्याचं दुसरं ठिकाण. आता 14 ठिकाणातच वाजल 10 आपले. कसं होईल अशानं. आता थोडं वेगात घेऊ. ज्याचे कान समुद्रासारखे आहे, ज्याची जिव्हा हंसिनी आहे, ज्याचे नेत्र चातकासारखे आहे. चातकाचा धर्म आहे. चातक जमिनीवरचं पाणी पित नाही. मेघातून थेंब पडला की वरच्यावर चोचीत प्राशन करतो चातक. तहानलेला चातक होता. पारद्यानं बाण मारला, नेमका तलावात पडला, तहानलेला आहे. पण नीट ऐका, मरताना उलटी चोच करून मेला.
का जमिनीवरचं पाणी प्याल्याचा कलंक चातक जातीला लागू नये. जसे चातकाचे नेत्र सारखे त्या थेंबाकडे, तसं जन्मभर ज्याचे नेत्र तुझ्या दर्शनासाठी आतुरले, याला म्हणतात नेत्र चातकासारखे. हे तुझं राहण्याचं तिसरं ठिकाण. आता थोडक्यात बरं, क्षमा करा. जिथे शिवाचं पूजन आहे, चौथं ठिकाण. रात्रंदिवस तुझं भजन आहे, पाचवं ठिकाण. अतिथीला भोजन आहे, सहावं ठिकाण. दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद आहे, हे सातवं ठिकाण. दुसऱ्याच्या विपत्तीनं ज्याला दुःख होतं, हे आठवं ठिकाण. आणि पुढचे सहा, काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही. काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन दोहा, जिन कबडंब नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. असे 8 आणि 6 एकंदर 14 ठिकाणं वाल्मिकीजी रामाला सांगतायत. आता पुढचं लौकिक दृष्ट्या रामा हा आध्यात्मिक प्रसंग झाला, पण लौकिक दृष्ट्या सांगतो. इथून पुढे गेला म्हणजे चित्रकूट नावाचा पर्वत लागेल तुम्हाला, वाल्मिकी म्हणाले. त्याच्या पायथ्याला वाहणारी एक नदी आहे, तिचं नाव मंदाकिनी, आणि त्या नदीच्या तटाला आपण निवास करा. मग वाल्मिकीजीला नमस्कार करून राम, लक्ष्मण, सीता चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या. एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. वृक्षारोपण झालं. रामचंद्र प्रभू चित्रकूटावर वास्तव्याला आल्याचं कळालं सर्वांना. प्रभूच्या भेटीसाठी येऊ लागले. काही भिल्ल येऊ लागले, काही ऋषीमुनी येऊ लागले, काही देवता. पण प्रभूचा तिघासोबत 3 प्रकारचा व्यवहार आहे चित्रकूटावर. देवता आले की दुरून वंदन, ऋषी आल्यावर लोटांगण, आणि भिल्ल आले की आलिंगन. हे नीट ऐका. देवतांना दुरून वंदन का? प्रभूला माहिती आहे हे स्वार्थी आहे, रावण मारायचा आहे, तोपर्यंत यांची वशिलेबाजी चालणार आहे. हमारी मांगे पुरी करो. रावण मेल्यावर यातला एकही देव माझं अभिनंदन करायला येणार नाही. हे स्वार्थी आहे, त्यांना दुरून वंदन करायचे. ऋषी पूजनीय आहे, त्यांना लोटांगण घालायचे. पण 8-8 दिवस आंघोळ्या नाही, लांबूनच सुगंध येत होता. ते लंगोटीवाले भिल्ल भेटायला आले, जगाचा बाप कडकडून आलिंगन द्यायचा. हे नीट ऐका. भिल्लांना आलिंगन का? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. काही भिल्ल एखादं फळ जास्तच गोड वाटलं की अर्ध खाल्लेलं आणि अर्ध उरलेलं पळतच आणायचे चित्रकूटावर. प्रभूजी जिंदगी बीत गई फल खाते खाते, लेकिन इतना मीठा फल कभी नहीं खाया. आधा मैंने खाया, आधा आपके लिए लाया. म्हटल्याबरोबर हिसकावून घ्यायचा बाप जगाचा, आणि मग उरलेलं अर्ध फळ स्वतः खायचा. न म्हणणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती पुढे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. विश्वगौरव विभूषित परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज यांच्या 8व्या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे मी या सप्ताहाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो. आज रामानाचार्य हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक यांचं सुंदर असं रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रामाचा इतिहास अतिशय सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये सांगण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ढोक महाराजांचा हात कोणीच धरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच त्यांच्या वाणीतून आज आपल्याला प्रभू श्रीरामाचं दर्शन आणि माहिती खऱ्या अर्थाने मिळत असते. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या भाविकांना या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. ढोक महाराजांना देखील मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी गगनगिरीजी महाराज यांचा हा 8वा पर्व आज इथे संपन्न होतो आहे.
23-24 वर्षे म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये होणारा हा हरिनाम सप्ताह आता महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा असा धार्मिक कालखंड झालेला आहे. आम्ही खरं म्हणजे भाग्यवान समजतो की श्री स्वामी गगनगिरी महाराजांचे आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आणि पुन्हा हे आपण पाहतो आहोत की 3 वर्षांनी पुन्हा हा जो महोत्सव खऱ्या अर्थानं एक धार्मिक महोत्सव, अध्यात्माचा महोत्सव संपन्न करतायत. कारण म्हणजे ज्यांचे कष्ट आहेत, जे मदत करतात त्यांचं मला आभार मानले पाहिजे. दिलीपराव असेल, आबासाहेब असेल, राजेंद्र गुंजाळांची ही सगळी जागा राजेंद्र गुंजाळांची आहे. आणि महाराज आता आमचे आदरणीय बाळासाहेब पाटील गुंजाळ हे खूप थोडं म्हणजे ते अक्षरशः पाण्यावर आहे आता, परंतु तरी शुद्ध चांगली आहे, बुद्धी चांगली आहे. तुमचं रामायण ते ऐकतायत, हे महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं. शेजारीच ते आहेत. खरं आजचा योग रामायणाचार्य आदरणीय हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं रामायण ऐकणं हा सुद्धा एक अत्यंत अमृत योग असतो. त्यांनी सांगितलं हे खरं आहे की कदाचित 80 ते 85चं कोणतं वर्ष मला आठवत नाही, परंतु त्यावेळेस प्रथम महाराजांचं गीत रामायण झालं होतं. आणि त्यांच्यामध्ये तुळशी रामायणाचं जे हिंदी काव्य आहे ते किती कानाला गोड लागतं. आणि ते म्हणावं तर आदरणीय ढोक महाराजांनीच म्हणावं, इतकं सुंदर महाराष्ट्र वर्षानुवर्ष आनंद घेतो आहे. हे अमृतपान आहे. एक आपलं असलेलं रामायण ते इतकं गोड शब्दामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. फक्त आता एक गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय, महाराज इतकी धावपळ तुम्ही केली, महाराष्ट्रात गेले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले, हिंदीच्या भाषावर तुमचं प्रभुत्व आहे, मराठीवर प्रभुत्व आहे, तुमची विद्वत्ता, तुमची बुद्धिमत्ता, तुमची स्मरणशक्ती ही परमेश्वरानं दिलेलं खूप मोठं असं तुम्हाला एक देणगी आहे. त्याच्यातून तुम्ही खूप काम केलं, खरं सांगतो. आणि त्याच्यातून काय झालं, या सगळ्या प्रवासानं तब्येतीचं मात्र कठीण केलं तुम्ही, हेही मान्य करावं लागेल. आपल्या मणक्यांचे ऑपरेशन्स झालेले आहे, पुन्हा आता नंतर ऑपरेशन आहे असं म्हणतायत. 15 तारखेला ॲडमिट होणार आहेत आणि पुन्हा एक ऑपरेशन आहे. परंतु इच्छाशक्ती अशी की माझं सांगावं मी रामायण, ही तुमची जी इच्छाशक्ती आहे ती सुद्धा दुर्लभ आहे, खरं सांगतो. आता मला एक वाटतं ते मी सांगतो की आता 1 वर्ष असं काढायचं का फक्त ते तब्येती करता. तुम्ही जवळजवळ 40-50 वर्ष रामायणाच्या माध्यमातून आणि इतरही अध्यात्माच्या वारकरी संप्रदायाचं त्यांचं कोणतंही कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, रामायण ऐका, परत जरी आपण बसलो तर कधी वाटत नाही का आपण पूर्वी ते वेगळंच परत वेगळ्या पद्धतीनं सुंदर धाटणीनं पुन्हा ती मांडणी करीत असतात. शब्दाची ताकद इतकी मोठी आहे, मांडण्याची पद्धत इतकी सुंदर आहे. आणि म्हणून माझी एक इच्छा आहे का 1 वर्ष फक्त तब्येत, पुन्हा एकदा दणदणीत व्हायचं आणि पुन्हा एकदा सुरू करायचं आपलं रामायण. याकरता 1 वर्ष तुम्ही द्यावा असं माझी इच्छा आहे बरं. म्हणजे आता खरं सांगतो, ती काळजी आपण घेतली पाहिजे. शेवटी असं आहे की अजून खूप सेवा आपल्याला करायची आहे आणि ती निश्चितपणे मिळेल. खरं म्हणजे या निमित्तानं आपण परमेश्वराचं नाव घेतोय, परमेश्वराकडे मागणी करीत असतो. यावेळेस अल निनोचा प्रभाव सांगतायत, पाऊस अद्याप कोकणातही आलेला नाहीये. काळजीच्या गोष्टी सप्ताह झाल्यावर येईल असे दिलीप महाराज म्हटलेत. आता हळूहळू महाराज म्हणावं लागेल तुम्हाला. काही असलं तरी आला तर आनंदच आहे, पण तो पाऊस यावा, भरभरून यावा, धरणं भरावे, सगळ्या शेत याच्यात जोमानं पिकं उभे राहावेत, पिकं भरपूर यावे आणि त्यांना भाव मिळावा. आणि शेतकरी सुखी तर जग सुखी. तुम्हाला खरं सांगतो, शेतकरी सुखी झाला तरच जग सुखी होतं. खरं सांगतो तुम्हाला, सगळा आधार शेतकरी असतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला तर सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणून तशी प्रार्थना या निमित्तानं मी श्री गगनगिरी महाराजांच्या चरणी करतो, परमेश्वर चरणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.